सरपंचानं विचार बी केला नसल असं लगीन होणार आहे मल्लप्पाच्या पोरीचं. आहे का गप राहा म्हणलं तरी पुढचं बोलायचंच आहे का? गप की जरा. म्हणजे बोलायचं बी नाही का? नाही बोलायचं. बाळू, अरे तुझी काळजी वाटत होती. तुझ्या भल्याचा विचार केला म्हणून तुझ्या लग्नाचं बघत होतं नवं. त्यात तुझ्या दाजीनी सक्तीचा विषय काढला. मग मला बी असं मी सांगितलं आहे ना मला लगीन करायचं नाही म्हणून. तर मी तुम्ही सारखं सारखं तेच का बोलताय? का मुद्दाम करताय सा? अरे म्या मुद्दाम करीन का? रीतीप्रमाणे काही गोष्टी कराव्या लागतात बाळू. लगीन करायचं नाही असं म्हणून कसं चालेल हा? आणि समदे पहिला असंच म्हणत असते. समद्यांचं डाव नाही माझं मी सांगतोय. हे बघ, हे तू आत्ता बोलतो आहेस. मला सांग, आधीच जर तुझं लगीन पाळण्यात ठरवलं असतं तर काय केलं असतंस बाळू? बाळू, आम्ही काय तुझं वैरी नाही. तू बी जरा आमचा विचार कर की बाळू. मी एवढं सांगतो, हे लगीन एका जीवाचा बळी मागल. आणि तात्या म्हणतोय तसे या मागे जर बाळू असेल ना तर शांत बसून चालणार नाही. तसेही काळी जादू करतोच तो. अय्यो बाळू, अय्यो तोच असणार. नाही तर हे सगळं जुळून येणार कसं म्हणतो मी? अय्यो आणि तो नसला तर? देवप्पा देवप्पा? अय्यो अय्यो त्याचे खाण्याचे वांदे देवप्पाचे. तो काय करणार? यो त्याला खायला काही नाही म्हणून त्याला काही करता येणार नाही असे होत नाही ना. बरोबर बोलतेस. विचार करायला पाहिजे, शोध घेतला पाहिजे. अय्यो पण शोध घेणार कसा? त्या तात्याला कामाला लावा. बाळूचे घराच्या बाहेर पडणे बंद करा. आणि सगळ्यात महत्वाचे, तुम्ही बाहेर पडा. काय चालले ते स्वतः बघा जरा. अय्यो पडतो. म्हणजे बोलणारच नाही का? काय उपयोग आहे का बोलून? उपयोग कसा नाही? बोलायला लागलं का गप राहावा, समजून घ्यावा. तर जेव्हा असं असेल तर कशापाई बोलायचं? हवं, बाळूला त्याच्या लग्नाबद्दल कळलं म्हणून चिल्ला नव्हती हो. आता रागाच्या भरात काय बाय बोलला तर सोडून द्यायला नग का? हा देतो सोडून. झालं का शांत? भाई रुसला होता आपल्यावर. आपल्यावर नाही, तुझ्यावर. उगा मला मध्ये यायचं नाही. बरं माझ्यावर. बाकीच्या उचापत्या बंद करायबद्दल कधी बोलायचं आहे त्याच्याशी? बाकी काय केलं? अक्का येऊन बडबड करून गेले ना व, त्याबद्दल बोलायचं नाही का? ते भाई बोलू की दमानं. आताच बोलायला पाहिजे असं कुठं आहे का? आत्ताच्या आत्ता बोल. दमानं कशा बाई? आत्ता बोल. भीमा, ए भीमा, बाळा आहे का बाहेर? हाय की. बोल गेला. होय. आता काय झालं? काय झालं नाही? आईला काहीतरी बोलायचं आहे तुझ्या संग. आईलाच बोलायचं हाय. आईनं बोलावं असं तुला वाटतंय? बाळू, मी आज बोलवायला सांगितलं हाय. बसा इथं. मला सांग, तुला मला पठावा आहे का? ठाव आहे की, पंताचा भाऊ ना. वय तू भेटतो का त्याला? वय
कवा कवा भेटतो की. हा पण मी नाही त्याला जात भेटाया, तोच येतोय. आणि त्याच्या पोरीच्या लग्नासाठी तू त्याला मदत करतो आहेस का? मी काय मदत करणार आहे? इथं माझं कोण ऐकना आणि मी त्याच्या पोरीचं लगीन जावा जाऊ होय. बाळू, मागवी तू म्हणला होता काय एका लग्नात विघ्न येत आहेत म्हणून देवळात बसलो होतो. होय त्याच्याच पोरीचं लगीन. तर मी त्याला कुठं मदत केली? मी नुसतं देवळात बसलो होतो. उभी काय फिरून फिरून विचारती आहेस? बाळ्या, तू गंगीकडे गेला होता तेव्हा आत का आली होती तंतन? का काय झालं? तंत नाही. तू त्यांच्या घरात ध्यान देतो आहेस, गुंडपाला काय बाई शिकवतो आहे असं मत आहे त्यांचं. मी ध्यान द्या त्यांच्या घरला कधी गेलोय? मलप्पा त्यांच्या घरातलाच आहे ना व? त्यांच्या घरातला असता तर बाहेर काढलं नसतं. तुला कोणी सांगितलं आहे शहाणपणा? कशा बाई मध्ये लुडबुड करायची? पण मी काय केलंच नाही तर कशा बाई मला बोलतायचं तुम्ही? मी मदत केली म्हणजे काय केलं? त्याला पैक दिलं, धान्य दिलं, का घरला बोलवलं? काय केलं? अक्का कसं काय म्हणत होत्या का तू मदत करतो आहेस त्याची? हे मला काय विचारतायसा? त्या काळा विचारा. उद्या कोणी बिल आणि काय बी सांगल. बरं, जे काय असेल ते तू त्या मलप्पाला भेटायचं नाही. त्यासनी नाही आवडत तर राहिलं उगा भांडणाला कारण ग. होय, त्याच्या पोरीचं लगीन होईल नाही तर राहील, आपल्याला काय करायचं? देव देव करत होत ते समज गालिवलं. त्याच्या नशिबात जे असेल ते होईल. होय त्याच्या नशिबात आहे तेच होणार आहे. मलप्पा महादेवाची एवढी पूजा करतो, मग महादेव त्याचं काय वाईट होऊ दिल होय? त्याच्या भक्तीचं फळ त्याला मिळणारच आहे. अरे महादेवाला काय करायचं ते करू दे, तू काय बी नाही करायचं. अक्का येऊन नाही नाही ते बोलून गेली, पुण्यांदा ऐकायचो नाही म्या. होय मी काय नाही करणार, काय करायचं आहे ते महादेवच करत. अक्का आल्या आणि बाळू घरात नव्हता, ते बरंच झालं की. वय नाही तर काय काय केलं असते ह्यानं. हा, गंगीकडे दाडल्याचा तेवढा एक उपयोग झाला. अजून काय म्हणले अक्का? काय नाही एवढंच. आणि आता जाऊन काय बी बोलू नका त्यासनी. त्या गुंडपापासनं बी लांब राहायचं, त्यासनी ते बी नाही आवडत. मी जात नाही त्याच्या जवळ, तोच येतोय माझ्या संग खेळायला. तो आला तरी नाही खेळायचं. बरं नाही खेळत. आकाला आणि पंचाला असं वाटतं आहे का मल्लप्पा गरीब आहे म्हणून त्याच्या पोरीचं लगीन होणार नाही. पर पंचानं विचार बी केला नसल असं लगीन होणार आहे मल्लप्पाच्या पोरीचं. आहे का? गप राहा म्हणलं तरी पुढचं बोलायचंच आहे. गप की जरा. म्हणजे बोलायचं बी नाही का? नाही बोलायचं. अरे ह्यो पोटात असताना काय खाल्लं होतं ग? सांगू सांगू तोंडाला फेस आला, पण ऐकायचं नाव नाही याच. बाळू, बा काय सांगतो हाय ते ऐक बरं. शहाणा हाय तो ऐकत. बरं बास, आता कुणी बी काय बी बोलू नका. मी भाकर करायला घेते, झाली की जेवून घ्या. हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव.
कसला विचार करत आहेस रुक्मिणी? हो काय सांगू, लग्नाचा विचार करून करून डोकं फुटायची वेळ आली आहे बघा. इतका अति विचार करू नकोस म्हणतो मी. अहो का करू नको सांगा की. त्यांचं पत्र आल्यापासून दिवस रात्र नुसती काळजी लागून राहिली आहे बघा मला. होय, मीही तोच विचार करत आहे बघ. अहो त्यांच्या इतक्या अपेक्षा आपण कशा पूर्ण करणार हो. अहो 100 तोळे सोनं, 50 बैलगाड्या भरून धान्य, 50 गाई आणि चांदीची भांडी, कुठून देणार आपण एवढं सगळं? काहीतरी मार्ग निघेल म्हणतो मी. लग्न मंडपातून माझी मुलगी परत घरी आली नाही म्हणजे झालं. रुक्मिणी, असं अभद्र बोलू नकोस म्हणतो मी. का नको बोलू सांगा ना. याच्यापेक्षा काही वेगळं घडेल अशी अपेक्षा करणं सोडून दिलंय बघा मी आता. मला खात्री आहे आपली गायत्री त्यांच्या घरातच जाणार बघ. अहो पण त्यासाठी आपल्याकडून काहीच हालचाल नाही की हो. त्याशिवाय मदतीचे सगळे दरवाजे आधीच बंद झालेत की हो. तुम्ही असं करता का? बोल. तुम्ही बाळूला भेटता का? तू अगदी माझ्या मनातलं बोलली आहेस बघ. त्याला भेटून सगळं काही सांगा. म्हणजे तुझाही बाळूवर विश्वास बसला आहे म्हणायचं. नाही हो, माझा त्याच्यावर अजिबात विश्वास नाही बघा. पण या परिस्थितीत मला तोच एक आधार वाटतोय बघा. तुम्ही लवकरात लवकर बाळूला भेटा. होय. कुठे चालला आहेस? बाहेर चालू आहे. बाहेर म्हणजे कुठं बाळू? अशी कशी उत्तरं देतोस? कुठं चालू आहे ते ठरवून नाही चालू आहे, असं चालू आहे. आणि आता उत्तर काय द्यायचं? कोणासनी काय उत्तर द्यायचं चाललं हाय? काय नाही, असं चाललं होतं. मग बाळू गंगूताईकडे जाऊन आलास ना? तो ठावा नाही का? बाळू, अरे नीट विचारती हाय तर नीट सांग की. मग ठाव असताना कशा पायी विचारायचं? सुंदरा, समजा ठीक आहे ना? समजा ठीक आहे. आणि तुला आधीच सांगतो, माझ्या लग्नाच्या भानगडीत दुडबुड करायची नाही. बाळू, अरे पण मी चांगल्या मनानं मदत करायला आलो होतो. मी बी चांगल्या मनानं सांगतोय, ध्यानात ठेव. आणि चांगल्या मनानंच गप बस. आणि परत माझ्या लग्नाचा विषय काढू नकस, कळलं का? वय सुंदरा, हे काय आहे ग? काय सांगायचं बाय. आपण एक विचार केला आणि त्याला गंगकडे धाडलं, तर घडलं काहीतरी वेगळंच. म्हणजे बाळूला समजलं हाय. गंगीत आणि त्याच्यामध्ये वाद बी झाला. हाय समज बिघडलंच बघ. अरे देवा, समद माझ्यामुळे झालं हाय बघ. मी अवघातच सांगितलं तुला. तुझ्यामुळे कुठं काय झालं हाय? आपण चांगल्या विचारानं केलं, पण आता समजा तसं नाही घडलं, त्याला काय करणार? जाऊ दे, तू कसा त्याला दोष देऊ नका. वय पर पुढं काय ठरवलं आहेस? आता काय ठरवायचं हाय? सोडून दिला हाय महेश. पुढचं पुढं बघू. आता गंगीने हित येऊन काय वाद घालाय ना ग, एवढंच वाटतं हाय. बाय बाय. ही बी ऐकायच्या बाहेर गेली हाय, आणि ह्यो आधीपासूनच काय नाही म्हणतो हाय. अरे हाय तुझं, जाऊ दे. त्यांच्या नशिबात काय हसल ती होईल. वय आपण आपलं म्हणतो हाय का पोरांचं चांगलं व्हावं, पण समजत समजत नाही ते. जाऊ दे बाई, गंगीचं मन पालटल असं वाटलं होतं, पर राहू दे ग. आपण जन्म दिला म्हणजे कर्म दिलं नाही, त्यांचं त्यांच्या पाशी. जे काय घडायचं असेल ते घडल. उगा लई विचार करून आपण आपलं डोकं फोडून घ्या ना ग.
एवढा दुष्काळ पडला हाय का काय करावं काय बी सुधरणा झालं. होय, लोकांनी खायला अन्न नाही. कवा एकदा उन्हाळा जातो हाय असं झालं हाय बघ. वय पर एक ध्यानात आलं का? अरे ही तर लोकांनी खाया अन्न नाही, पर एका एकाचा थाट चालला आहे. थाट? कोणचा थाट चालला आहे? अरे मल्लप्पाचाच की. मल्लप्पाचा? कसं रे? पुरीचं लगीन ठरवलं हाय. लय थाटात करतो हाय म्हणून लगीन. हा, अरे म्या बी ऐकलं हाय का त्याच्या पोरीचं लगीन सावकाराच्या पोराबरोबर ठरलं आहे म्हणून. नाहीतर काय? अरे झोपडीत राहणाऱ्या माणसाची पोरगी एवढा मोठा सावकार का करून घेत असेल? असेल काहीतरी, आपल्याला कोण सांगत? तर उठ उठ, पण चाले उठ. या पंच, राम राम राम. राम राम. अय्य काय गप्पा चालल्यात? काय नाही, मल्लप्पा बद्दल बोलत होतो. अय्य मल्लप्पा बद्दल बोलत होतात तुम्ही? कशासाठी? पंच, अहो ते मल्लप्पाच्या पोरीचं लगीन ठरलं आहे ना व, तेच बोलत होतो. अय्य मल्लप्पाच्या पोरीचं लग्न ठरलं आणि तुम्ही चावडीवर बोलत बसला लग्नाबद्दल? अय्य पण तुमच्या मदती बिगर करून दाखवलं त्यानं. ए काय बोलतोयस तू? कळतं तुला? म्हणजे तुला असं म्हणायचं का पंचाचा काहीच उपयोग नाही? येत त्या असं कुठे काय बोलला तो? अहो पंच, पर अर्थ तर तेच निघतो ना. अय्य अर्थ पण काढायला लागलाच. तोंड बंद करा. अजून काय बोलत होतात? हेच का मल्लप्पानं करून दावलं, मानलं मल्लप्पाला. अहो बाळू मदत करतोय असं कानावाला आहे ते. हर हर महादेव, 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 हर हर महादेव. बाळू, बरं झालं भेटलास बघ. का रे? काय काम होतं का? जरा अस्वस्थ वाटत होतं बघ. का समजा ठीक आहे ना मग? ते समजत नाही. काय घडत आहे याचा विचार करायला लागलं की सगळं काही बिघडलं आहे असं वाटतं बघ. पण तुझा विचार केला की सगळं काही चांगलं सुरू आहे असं वाटतं बघ बाळू. तुझी भक्ती जवळ आहे, जवळ काळजी करू नकस. माझ्या भक्तीत खंड पडणार नाही बघ, याची शाश्वती आहे बघ बाळू मला. हा, मग कशा बाई काळजी करायची? समजा चांगलंच होणार. तू म्हणत आहेस तर सगळं काही चांगलंच होईल बघ. पण त्यांच्या मागण्या कशा पूर्ण करू हेच कळत नाही बघ मला. मागण्या कसल्या रे? तुला ठाऊक नाही का बाळू? अरे त्यांनी 100 तोळे सोनं, 50 बैल, 50 गाई, 50 बैलगाड्या भरून धान्य, चांदीची भांडी, त्यांच्या पाहुण्यांचा मानपान, या सगळ्या अपेक्षा आहेत बघ बाळू त्यांच्या. काय करावं काही कळत नाही बघ मला. बर, एवढं समजा मागितलंय का? होय, जिला प्रेमाने वाढवले, चांगले संस्कार दिले, तिला माझ्या आयुष्यातून त्यांच्या स्वाधीन करत आहे बघ. तरी त्यांना धनाचा लोभ आहे. मुलगी तर देतोच आहे, पण धनही द्यायचं आहे बघ बाळू. काय करू काही कळत नाही बघ मला. मल्लप्पा, फक्त महादेवावर विश्वास ठेव. तुझ्या पोरी पुढं, भक्ती पुढं धनाचं काय मोल आहे? त्यासने धन पाहिजे आहे ना, मिळत. नका काळजी करू. माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे बघ बाळू. मला धनाची किंवा कशाचीही अपेक्षा नाही बघ. गायत्री सुखात राहू दे एवढीच इच्छा आहे बघ बाळू.
मला तुला एक बोलायचं आहे बघ. बोल की. माझ्या पत्नीचा तुझ्यावर विश्वास नाही बघ बाळू. ती तुला नको ते बोलत असते बघ. तिचा राग मानून घेऊ नकोस. तिच्या बाजूने मी माफी मागतो बघ. जेव्हा तिला समजेल तेव्हा ती स्वतः तुझं नाव घ्यायला सुरू करेल बघ. मल्लप्पा, तो दिस लांब नाही आणि तुझ्या भक्तीचं फळ मिळण्याचा बी दिस जवळ आला आहे. काळजी नका करूस. सांग बरं. सांग भलं.